नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तुमच्या भावाचा हाल सध्या झुरलासारखं आहे, कारण का रेस्ट झोपाच काढतो तुमचा भाऊ नुसता. तर आता झाले संध्याकाळ आणि मी व्लॉग चालू केले संध्याकाळी. तर चला आता मी घेतले लापशी बनवत, तुम्हाला दाखवता ना. कुकरमध्ये ठेवले मी, त्याच्यात ठेवले मी लापशी बनवत. सिटी 3 सिट्या घ्यायच्या आहेत, 1 सिटी झाले, अजून 2 बाकी आहेत. हमने लापशी बनाई आहे, ही बघा. रोज आम्ही गोड गोड खाता, आज आम्ही लापशी बनवली. फक्त आवरच फरक आहे, ह्याच्यात गुळ नाही टाकला. आमच्यावर गुळ नाही, तर आम्ही साखरेशीच बनवली भाई. कशाचे पण बनवू शकता आपण. काहीच लापशी खतम. चिकन फार बॅने घेतले, चिकन कापी देगा तो खायचा है. कभी इस पे मैरिनेट किया है, ये देखो. इसको बोलते हैं चामड़ी, जो इससे निकलती है. कोंबड्याची चामडी पण आम्ही तलून खाता. डेंजर चांगली लागते ना, म्हणून त्याच्यावर तलू आपण. गरम झाले. ऑनली भांडी घासणारा माणूस पाहिलं. फक्त एक कुकर धावायला चांगले अर्धा तास झाला, तर एकच काय करून ठेवलं काय घसला तरी पण तो निघत नाही. हे बघा, अख्खा कालाच ठेवले अजून पण. या अशी कुकर एक अर्धा तास झालं, एक कुकर घसतोय तसाच आहे. काय कामाचं नाही. कांदा बिंदा पण आम्ही कापले. हो बघा, तेजपत्ता माहिती आहे ना, यो खाल्ल्याने दिमाग तेज होतो आणि आज नाही होऊ शकत. तांबडी त्याला असते, पैसे मारायचे लगे कडक लगे. परफ्यूमचं ना हे बंद करायचे. ठीक आहे, बंद करायला मिळते ते रे. पण आम्ही भरून ठेवते बॉईल व्हायला, तर ग्रेव्ही बनवायची याची वेगळी. हो भाई बघा असा ब्लॉग बघता. ब्लॉग हे बघा, मालवणी चिकन बनवले या साहिलने. बसले बघा कसं भाई. हे पार्ट पण बघा मिनिमम बनवले त्याने पण जराशी हेल्प केले. आणि भात पण त्यानेच बनवले. याने पण जराशी हेल्प केले. बोकड बसत दिसत. सूप पण बनवले, तो पार्थ मीच बनवले, कारण त्याला सूप पटतो गाईज. आमची पोरं डेंजर आहे, जाम जेवतात. हे बघा, सूप बीप बनवले हवी. आपण पण जेवू गाईज, आपल्याला पण दिले जेवायला. पोरा डेंजर आहात, सगळ्यात डेंजर तर यो आहे पार्थ. ह्यो कसा जरा टिटवाल्याचा आहे ना, मग तो डेंजर आहे जरा. नांदपचा आहे, तिथंच आला तो. आता आम्ही जेवतो गाईज, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात गाईज. चालेल गाईज, भेटतो. ओके. सो गाईज, इथं काय आहे? दिस इज द ह्युमरस ऑफ चिकन. लेफ्ट हँडेड. This is the head of humerus. This is the anatomical neck of humerus. These are surgical neck of humerus. This is the proximal position. This is the distal position. हे काय आहे? This is the arch of body. Posterior surface, anterior surface, medial body, lateral body, olecranon fossa. अजून काय? बस डन गाइस. डन अबाउट ह्युमरस ऑफ चिकन लेग पीस. 5+. 5 चिकन खाऊन ना गाईज बॉयलर कोंबडी बनत चालल्या. दिसत असेल तुम्हाला, गोरा बनत चालल्या नुसता. केसा पण तशीच होत चालल्या आणि बॉयलर कोंबडीसारखी जुळाल्या. वेदान बघा चिकना बनत चालले गाईच. दाढी केले. वेदांनी आणि मी दाढी केली. केसा पण औषधी मारल्या. कोंबडी कट. फीट जेवलो. चिकन पण भाई ना, कोंबड्याचं मटण समजून खायला लागतं इथं, कारण का इथं कोंबडाच भेटत नाही भाई आपला. 2-2.5 महिने झाले काय मी 2 महिने झाले मी कोंबडा नाही खाला. जेव्हा मी लास्ट दिवशी घरातून निघलेलो ना इकडे यायला, त्या दिवशी मी येताना कोंबडा घालता फक्त. त्याच्यानंतर मी कोंबडाच खाला नाही. तर डायरेक्ट आता इंडियाला जाऊन कोंबडा खायला भेटेल. त्याच्या अगोदर चिकन म्हणूनच कोंबडा समजून चिकन खायला लागेल. आता बघू आपली पोरं काय करतात गाईज. टाइमपास, मजाक मस्ती. सुट्ट्या लागलं तर हे बघा, हे हुशार लोक पण पबजी खेळतात गाईज. नाही एक बघा
काय पोरं घेऊन अख्खा दिवस रील्स बघतो, अख्खा दिवस रील्स. अभ्यास तर सोडून दिला. सोडून दिला डायरेक्ट अभ्यास. काय मी दूध गरम मस्तपैकी पिऊ आता. रात्री दूध मस्त वाटतं पियाला जेवल्यानंतर, म्हणजे जेवून टाईम झाला 1 तास झाला, 1-1.5 तास पितो दूध. तर गाईज आता बसलो मी तर दुसऱ्या रूममध्ये. इथं मस्त शांती आहे. बाहेरचा व्ह्यू बघा, बघत होतो ह्योच. त्यामुळे तुम्हाला फ्लॅश बंद करून दाखवतो. बाहेर बघा कसं दिसतं मस्त. लांब लांब दुकानं दिसतात. शांत शांत एकदम बरं वाटतं. इथं बसलो आहे मी असंच खिडकीवर. कॉटेज चीजचा पनीर बनवले. कॉटेज चीज भेटतो ना, त्याला सॉफ्ट करून पनीर बनवले. गाईज आता 1 वाजलेत. तुमचा भाऊ उठलाय भाई. थंडा पिईल तुमचा भाऊ आणि अभ्यास करेल. काय माहीत जाग आली भाई. अख्खा कॉरिडॉर आता खाली आहे. चला आता मी झुरालो असेल ना, माहिती आहे मला. अभ्यास करू आपण असंच भाई. संडे आता. रात्रीचे 1 वाजले तरी पण अजून बाहेर उजारले. हे बघा अजून उजेडच आहे. मावळला नाही. हे पण मावळले पण इकडं अजून उजेड आहे. काहीच आता रात्रीचे वाजले 3. थोडा वेळ केला मी अभ्यास. हे बघा अख्खा ब्रेकियल नोज, म्हणजे नोजपर्यंत झालं. आता मसल्स करायचे आहे त्याच्या ब्रेकियल प्लेक्सिसच्या. मसल्स पण करता येतात. अख्खा ब्रेकियल प्लेक्सिस सोडून टाकता आणि मग झोपणे आली तर नंतर अजून करता दुसरं सब्जेक्ट वगैरे. तर चालूच आहे आपला. वेदांत पण करतं. वेदांत आताशीच गेले रूममध्ये, तो पण येईल. ब्रेक घेतले थोडा, 1.5-2 तास झालं बसले इथं एकाच जागेवर. मी पण उठता थोडा 10-15 मिनटं. बनवले पाहिजे तुमच्या भावाने कॉफी पिऊ आता आणि मग करू परत. काहीच आता माझं सर्व झालेलं आहे. मी चाललो झोपणार तर नाही. पहिला मला करायला लागेल ब्लॉग एडिट करून तो अपलोड करायला लागेल. मिनी ब्लॉग पण मी रेकॉर्ड केले, तो पण मला एडिट करून अपलोड करायला लागेल आणि मग मला झोपायला लागेल. तर अजून मला 1-1.5 तास झालंच. 4-4:30 वाजले मला वाटतं. तर चला लवकर जाऊ, ब्लॉग एडिट करू आणि मग लगेच अपलोड करू आणि मग झोपू. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.